हत्या प्रकरणामध्ये काय नेमकी महत्वाची माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पुण्यामध्ये वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। आता जी महत्वाची बातमी आपण पाहतोय, वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। त्याआधी त्यानं स्वतःचा एक नवा व्हिडिओ सुद्धा सर्वांसमोर आलेला होता। संतोष देशमुख यांच्या हत्येशी आपला काहीही संबंध नाही, आपल्यावर नाहक गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे, खंडणीचा गुन्हा सुद्धा आपल्यावर नोंदवण्यात आलेला आहे असं म्हणत वाल्मिक कराड यानं आपल्यावरचे आरोप फेटाळलेले आहेत। वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। त्यामुळे आता या संदर्भात नेमकं पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती। 20हून अधिक दिवस या संपूर्ण हत्याकांडाला उलटलेले आहेत, मात्र अद्यापही 3 आरोपी फरार आहेत, त्यांचा शोध घेतला जातोय। दरम्यान हा मुद्दा विधानसभेमध्ये सुद्धा गाजलेला होता, त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलेलं होतं। तर आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय, वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। आताची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। वाल्मिक कराड पोलिसांच्या हाती आलेला आहे, शरण आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतो की आधी त्यांनी स्वतःचा एक नवा व्हिडिओ सुद्धा सर्वांसमोर आणलेला होता आणि आरोप फेटाळलेले होते। आणि ही दृश्य वाल्मिक कराड आता पोलिसांना शरण आलेला आहे, त्यानं आत्मसमर्पण केलेलं आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य झी24 तासच्या हाती लागलेली आहे। वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच वाल्मिक कराड आहे ते 12:05 सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत। ते स्वतः स्वाधीन या ठिकाणी झालेले आहे। खरं तर त्यांना सीआयडीचे 4 पथके जे आहेत ते रवाना झाले होते त्यांच्या अटकेसाठी, मात्र ते स्वतःहून या ठिकाणी दाखल झाले तर इथले त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आता ते सीआयडी कार्यालयात दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा आहेत। आता यापुढे त्यांची चौकशी केली जाईल। मात्र सकाळपासून जी चर्चा होती की वाल्मिक कराड हे स्वतःहून स्वाधीन होणार का, त्यांना अटक होणार, मात्र या ठिकाणी स्वतःहून ते पोलिसांच्या स्वाधीन झाले असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। कार्यकर्त्यांसोबत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता त्यांची सीआयडी मार्फत आता चौकशी सुरू होत आहे। त्यांना सीआयडीचे मुख्य अपर पोलीस महासंचालक आहेत, त्यांनी या ठिकाणी त्यांच्या दालनामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि आता त्यांची चौकशी या ठिकाणी सुरू होत आहे। नक्की खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा काय रोल होता, त्यांनी किती पैशाची मागणी केली होती, त्यांच्यासोबत आणखीन किती आरोपी होते, त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येमागे आणखी किती लोक असणार आहेत, एकूण या सगळ्या गोष्टीची चौकशी जी आहे ती आता वाल्मिक कराड यांची सीआयडी मार्फत होणार आहे। करतीये तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी, तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी, म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणीही असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे, ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या, एवढीच अपेक्षा करतो। तर खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड आरोपी आहेत आणि ते खंडणी प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत, पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः म्हणतायत। त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता आम्हाला तरी एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना, म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे। आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाहीये वापस, पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं। जे काही यामध्ये आरोपी असतील, समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा, आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे। 3 आरोपी जे होते जे हत्या प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत, त्यांच्या बाबतीत अजून कुठलीही माहिती आली म्हणजे शरण गेले का कुठं अटक झाली अशी माहिती अजून नाही, ते अजूनही फरारच आहेत। त्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात काही मागणी करणार आहात? त्यांना पण लवकरात लवकर अटक करा। पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत, पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकर ऐका ना। त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे का? ऐका ना, वाल्मिक 20 दिवस कुठं होत्या याबद्दलचे
तुम्हाला बोलायचं आहे का याबद्दल? तुम्ही या ठिकाणी पाहताय की त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचे या ठिकाणी बोलायला नकार देत आहेत. मात्र